द अल्केमिस्ट पाउलो कोएल्हो यांनी लिहिलेली संपूर्ण कथा. अध्याय 1. सॅन्टियागो हा स्पेनमधील अंदालुसिया प्रांतातील एक मेंढपाळ मुलगा होता. त्याला आपल्या मेंढ्यांच्या कळपासोबत प्रवास करायला खूप आवडायचे. त्याचे प्रत्येक दिवस सारखेच असायचे. उठणे, मेंढ्यांना चरायला घेऊन जाणे, खाणे आणि झोपणे. पण तो समाधानी नव्हता. त्याचे मन जिज्ञासू होते आणि त्याने वाचायला शिकले होते, जे एका मेंढपाळासाठी असामान्य होते. तो पाद्री बनण्यासाठी एका सेमिनरीमध्ये शिकत होता, पण त्याने प्रवास करण्याचा निर्णय घेतला, म्हणून त्याने मेंढरांचा कळप खरेदी केला. दरवर्षी तो आपल्या मेंढ्यांना अंदालुसियाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जात असे. यावर्षी तो टॅरिफाला पोहोचण्याची योजना आखत होता. तिथे एका दुकानात काम करणारी एक मुलगी त्याला माहीत होती. तिच्याशी बोलायला त्याला आवडायचे, जरी त्यातून काही निष्पन्न होणार नसेल तरी. एके दिवशी तो टॅरिफाजवळ येत असताना त्याला दुसरी वेळ तेच स्वप्न पडले. तो आपल्या मेंढ्यांसोबत एका शेतात असल्याचं स्वप्न त्याला पडलं. तेव्हा एक लहान मुलगा आला आणि त्याने त्याचे हात धरले. तो मुलगा त्याला इजिप्तच्या पिरामिडपर्यंत घेऊन गेला आणि म्हणाला, जर तू इथे आलास तर तुला एक खजिना मिळेल. तो मुलगा त्याला खजिना कुठे आहे हे दाखवणार होता. तेव्हा सॅन्टियागो जागा झाला. स्वप्नाने त्याला त्रास दिला. तो नेहमी वर्तमानात जगत होता, पण हे स्वप्न त्याला पुन्हा पुन्हा येत होते. टॅरिफामध्ये स्वप्नांचा अर्थ सांगणाऱ्या एका वृद्ध जिप्सी बाईला भेटण्याचा त्याने निर्णय घेतला. अध्याय 2. सॅन्टियागोने आपले स्वप्न जिप्सी बाईला सांगितले, तेव्हा तिने लक्षपूर्वक ऐकले. तो बोलून झाल्यावर ती म्हणाली, तू इजिप्तला जायला हवे. त्या पिरामिडबद्दल मी कधीच ऐकले नाही, पण जर एका मुलाने तुला खजिना दाखवला तर तो नक्कीच अस्तित्वात असणार. जर तू तो शोधलास तर त्या खजिन्याचा 10वा भाग मला द्यावा लागेल. तिचे साधे स्पष्टीकरण आणि पैशांची मागणी ऐकून सॅन्टियागोला आश्चर्य वाटले. ते त्याला थोडे फसवे वाटले. तरीही जिप्सी लोक हुशार असतात हे त्याने शिकले होते. त्याबद्दल विचार करायचा त्याने निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तो आपल्या मेंढ्यांना चरायला घेऊन गेला असताना एक वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला. त्या माणसाने विचित्र कपडे घातले होते आणि त्याला सॅन्टियागोबद्दल खूप काही माहीत असल्याचे दिसत होते. त्याने स्वतःची ओळख सालेमचा राजा मेल्कीसेडेक म्हणून करून दिली. त्या वृद्ध माणसाने सॅन्टियागोला सांगितले की त्याचे स्वप्न त्याची वैयक्तिक आख्यायिका आहे, जे त्याने नेहमीच साध्य करायचे ठरवले होते. मेल्कीसेडेकने स्पष्ट केले की प्रत्येकजण जेव्हा ते लहान असतात तेव्हा त्यांची वैयक्तिक आख्यायिका काय आहे हे त्यांना माहीत असते, पण कालांतराने एक रहस्यमय शक्ती त्यांना ते सोडायला लावते. मेल्कीसेडेकने सॅन्टियागोला त्याची वैयक्तिक आख्यायिका पूर्ण करण्यासाठी आणि इजिप्तला जाण्यासाठी प्रोत्साहित केले. देव देतो त्या संकेतांद्वारे, म्हणजे शकुनांद्वारे तो सॅन्टियागोला मदत करू शकेल असे त्याने सांगितले. बदल्यात त्याने सॅन्टियागोच्या मेंढ्यांच्या कळपाचा 10वा भाग मागितला. सॅन्टियागो थोडासा द्विधा मनस्थितीत होता, पण शेवटी त्याने होकार दिला. मेल्कीसेडेकने 2 दगड काढले, एक पांढरा आणि एक काळा. त्यांना युरिम आणि थुम्मीम म्हणतात. ते सॅन्टियागोला शकुने वाचायला मदत करू शकतील असे त्याने सांगितले. पांढऱ्या दगडाचा अर्थ होय आणि काळ्या दगडाचा अर्थ नाही असा होता. इतर कोणत्याही प्रकारे शकुने वाचणे शक्य नसल्यासच त्यांचा वापर करण्यास त्याने सॅन्टियागोला सांगितले. त्या वृद्ध राजाने सॅन्टियागोला आशीर्वाद दिला आणि तो नाहीसा झाला. सॅन्टियागोने आपल्या मेंढ्या विकून इजिप्तच्या प्रवासाला निघण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला थोडा उत्साह आणि थोडी भीती वाटली. अध्याय 3. सॅन्टियागोने आपल्या मेंढ्या विकल्या आणि उत्तर आफ्रिकेतील टंजियरला जाण्यासाठी जहाजाचे तिकीट खरेदी केले. त्याला स्वातंत्र्याची भावना आली, पण त्याच्या परिचयाच्या जीवनाला मुकल्याचे दुःखही त्याला झाले. तो टंजियरला पोहोचल्यावर सर्व काही नवीन आणि विचित्र होते. त्याला अरबी बोलता येत नव्हते. तो बाजारातून चालत असताना त्याला स्पॅनिश बोलणारा एक तरुण भेटला आणि त्याने त्याला मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली. सॅन्टियागोने त्याच्यावर विश्वास ठेवला. तो तरुण सॅन्टियागोला बाजाराच्या गजबजलेल्या भागात घेऊन गेला. सॅन्टियागो दृश्यांमध्ये आणि आवाजामध्ये रमून गेला असताना त्या तरुणाने सॅन्टियागोचे सर्व पैसे घेऊन पळ काढला. सॅन्टियागोला मोठा धक्का बसला. तो एका परक्या देशात होता, त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्याला भाषाही येत नव्हती. त्या तरुणावर विश्वास ठेवल्याबद्दल त्याला स्वतःची मूर्खपणा वाटली. त्याने स्पेनला परत जाऊन पुन्हा मेंढरे चरायचा विचार केला. तरीही मेल्कीसेडेकने त्याला त्याची वैयक्तिक आख्यायिका पूर्ण करण्याबद्दल सांगितलेले शब्द त्याला आठवले. त्याने हार मानू नये असा निर्णय घेतला. त्याला जगण्याचा आणि त्याचा प्रवास सुरू ठेवण्याचा मार्ग शोधायचा होता. त्याला एका दयाळू पण सावधगिरी बाळगणाऱ्या माणसाच्या क्रिस्टच्या दुकानात काम मिळाले. सॅन्टियागोच्या मेहनतीने आणि नवीन कल्पनामुळे दुकान अधिक यशस्वी झाले. स्वप्नांची शक्ती आणि ती पूर्ण करण्याच्या भीतीबद्दल त्याने त्या माणसाकडून खूप काही शिकले. अध्याय 4. सॅन्टियागोने क्रिस्टच्या दुकानात जवळजवळ 1 वर्ष काम केले. त्याने स्पेनला परत जाऊन अधिक मेंढरे खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे वाचवले होते. दुकानमालकालाही तेच करायचे होते.
पण सॅन्टियागो अजूनही पिरामिडजवळच्या खजिन्याचे स्वप्न पाहत होता. त्याला आपला प्रवास सुरू ठेवण्याची तीव्र इच्छा होती. जगाला एक आत्मा आहे आणि ज्याला तो आत्मा समजतो त्याला वस्तूंची भाषा समजू शकते हे त्याने शिकले होते. अनेक किमयागारांनी त्यांच्या वैयक्तिक आख्यायिका पूर्ण केल्या आहेत आणि मोठे खजिने शोधले आहेत हेही त्याने शिकले होते. एके दिवशी इजिप्तला वाळवंट ओलांडून जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा एक गट तयार होत होता. सॅन्टियागोने त्यात सामील व्हायचे ठरवले. त्याने आपले काही सामान बांधले आणि क्रिस्टच्या दुकानमालकाला निरोप घेतला. त्याला सॅन्टियागोच्या जाण्याचे दुःख झाले तरी त्याने त्याच्या निर्णयाचा आदर केला. त्या व्यापाऱ्यांच्या गटात सॅन्टियागोला एक इंग्रज माणूस भेटला जो एका प्रसिद्ध किमयागाराला शोधत होता. त्या इंग्रज माणसाकडे किमेबद्दलची अनेक पुस्तके होती आणि त्याला सामान्य धातूंना सोन्यात रूपांतरित करण्याचे रहस्य शिकण्याची खूप इच्छा होती. सॅन्टियागोला वाळवंटाबद्दल अधिक जाणून घेण्यात रस होता. सहारा वाळवंटातील लांबच्या प्रवासात सॅन्टियागोने व्यापाऱ्यांच्या गटाचे आणि वाळवंटाचे बारकाईने निरीक्षण केले. संकेतांचे महत्त्व आणि आपल्या हृदयाचे ऐकणे याबद्दल त्याने शिकले. तो इंग्रज माणूस त्यांच्या प्रवासाच्या कारणांबद्दल अनेकदा चर्चा करत असत. अध्याय 5. जसजसा व्यापाऱ्यांचा गट वाळवंटाच्या आत जात होता तसतशी टोळ्यांमधील युद्धाबद्दलची चर्चा वाढत गेली. प्रवाशांना भीती वाटू लागली. सॅन्टियागोने एका उंट चालकाशी मैत्री केली. त्याने त्याला वर्तमान क्षणात कसे जगायचे हे शिकवले. जर एखादा माणूस वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करू शकला तर तो आनंदी राहू शकतो असे उंट चालकाने सांगितले. एके रात्री सॅन्टियागोने पाहिले की क्षितिज खाली उतरल्यासारखे दिसत होते आणि त्याला वाळवंटातच तारे दिसत होते. ते एका ओएसिस जवळ येत असल्याचे उंट चालकाने स्पष्ट केले. ते ओएसिसला पोहोचल्यावर सॅन्टियागोला आश्चर्य वाटले. ते त्याने विचार केला होता त्यापेक्षा खूप मोठे होते. तिथे अनेक विहिरी आणि खजुराची झाडे होती. प्रवाशांना आश्रय मिळाल्याने आराम वाटला. टोळ्यांमधील युद्धाच्या काळात ओएसिस तटस्थ प्रदेश होते असे व्यापाऱ्यांच्या गटाच्या मत्याने स्पष्ट केले. प्रवाशांसह प्रत्येकाला आपली शस्त्रे जमा करावी लागली. सॅन्टियागोला आश्चर्य वाटले जेव्हा इंग्रज माणसाने स्वतःहून त्याने आणलेली रिव्हॉल्वर जमा केली. त्या माणसांना विश्वास ठेवण्यास मदत केल्याचे इंग्रज माणसाने सांगितले. सॅन्टियागोने आपल्या खजिन्याबद्दल विचार केला. तो आपल्या स्वप्नाच्या जितका जवळ जात होता तितक्या गोष्टी कठीण होत चालल्या होत्या हे त्याला जाणवले. त्याला असे वाटले की त्याची परीक्षा घेतली जात आहे. त्याला वृद्ध राजाचे सुरुवातीचे भाग्य आणि अंतिम परीक्षेबद्दलचे शब्द आठवले. त्याला धीर धरायला हवा आणि संकेतांकडे लक्ष द्यायला हवे हे त्याला माहीत होते. अध्याय 6. ओएसिसमध्ये सॅन्टियागोला एका विहिरीच्या जवळ एक तरुण मुलगी भेटली. तिचे नाव फातिमा होते. तिच्या डोळ्यांत पाहिल्या क्षणी त्याने असा प्रेम अनुभवला जो त्याने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. तो एक संकेत होता असे त्याला वाटले. तो ज्याची वाट पाहत होता तेच हे होते. ती त्याच्या आयुष्यातील स्त्री आहे हे त्याला शब्दांशिवाय माहीत होते. तिचे नाव फातिमा आहे हे त्याला समजले. इंग्रज माणूस ज्या किमयागाराला शोधत होता त्याच्याबद्दल त्याने तिला विचारले. तिने दक्षिणेकडे बोट दाखवले आणि तो ज्ञानी माणूस तिथे राहत असल्याचे सांगितले. इंग्रज माणूस किमयागाराला शोधायला गेला. सॅन्टियागो विहिरीच्या जवळच उभा राहून फातिमाबद्दल विचार करत होता. तिचे अस्तित्व त्याला माहीत होण्यापूर्वीच तो तिच्यावर प्रेम करत होता हे त्याला जाणवले. तिच्यावरील त्याचे प्रेम त्याला जगातील कोणताही खजिना शोधायला मदत करेल असे त्याला वाटले. दुसऱ्या दिवशी सॅन्टियागो विहिरीवर परत गेला आणि फातिमाला सांगितले की तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो. फातिमाने आपली घागर खाली पाडली आणि पाणी सांडले. युद्ध एक दिवस संपेल असे ती म्हणाली. सॅन्टियागोने आपल्या मेंढपाळाच्या भूतकाळातील जीवनाचा विचार केला आणि गरज पडल्यास तो त्यात परत जाऊ शकतो हे त्याला माहीत होते. पण फातिमा त्याच्यासाठी कोणत्याही खजिन्यापेक्षा जास्त महत्त्वाची होती. वाळवंटातील स्त्रिया त्यांच्या पुरुषांना खजिना शोधायला पाठवण्याबद्दल अभिमान बाळगतात असे फातिमाने त्याला सांगितले. तिने आपली घागर भरली आणि निघून गेली. सॅन्टियागो दररोज तिला भेटायला विहिरीवर जात असे. ते मित्र बनले आणि तिच्यासोबत घालवलेला वेळ त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी काळ होता. 1 महिन्यानंतर टोळ्यामधील युद्ध संपेपर्यंत त्यांना ओएसिसमध्येच राहावे लागेल असे व्यापाऱ्यांच्या गटाच्या मत्याने जाहीर केले. सॅन्टियागोने ही गोष्ट फातिमाला सांगितली. त्याने तिला वैश्विक भाषा आणि जगाच्या आत्म्याबद्दल शिकवले असल्याने ती त्याच्या जीवनाचा एक भाग बनली आहे असे ती म्हणाली. तिने त्याला त्याची वैयक्तिक आख्यायिकेचा शोध सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले आणि जर तो खरोखरच तिच्या स्वप्नाचा एक भाग असेल तर तो परत येईल असे सांगितले. सॅन्टियागोला तिला सोडून जायला दुःख झाले, पण त्याला त्याचे हृदय ऐकायचे होते हे त्याला माहीत होते. अध्याय 7. सॅन्टियागो इंग्रज माणसाला शोधायला गेला जो त्याच्या तंबूबाहेर एक भट्टी बांधून गंधक वेगळे करण्याचा प्रयत्न करत होता. मास्टर वर्क साध्य करण्यासाठी त्याने अपयशाच्या भीतीवर मात करायला हवी असे इंग्रज माणसाने सांगितले. सॅन्टियागो प्रेम आणि मालकी हक्कांबद्दल विचार करत वाळवंटात भटकत होता.
त्याने 2 ससाणे उडताना पाहिले आणि अचानक त्याला ओएसिसमध्ये एक सैन्य घुसताना दिसले. तो एक संकेत होता असे त्याला वाटले. त्याने आपल्या दृष्टांताबद्दल उंट चालकाला सांगितले. शकुनांची भाषा समजलेल्या उंट चालकाने सॅन्टियागोला टोळीच्या मत्यांना सावध करण्याचा सल्ला दिला. सॅन्टियागो ओएसिसच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या पांढऱ्या तंबूत गेला आणि मत्यांना भेटण्याची विनंती केली. त्याने आपल्या दृष्टांतात पाहिलेल्या सैन्याबद्दल त्यांना सांगितले. मत्यांना शंका आली, पण त्यांनी त्याचे बोलणे ऐकले. एका वृद्ध आणि आदरणीय मत्याने वाळवंटातील संदेशांवर विश्वास ठेवण्याच्या परंपरेबद्दल सांगितले, जसे इजिप्तमध्ये जोसेफने फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला होता. मत्यांनी सॅन्टियागोच्या इशारेला गांभीर्याने घेण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्या वृद्ध मत्याने घोषणा केली की ओएसिसमध्ये शस्त्रे न बाळगण्याची परंपरा मोडली जाईल. ते शत्रूंची वाट पाहतील. जर 10 शत्रू मारले गेले तर सॅन्टियागोला सोन्याचा तुकडा मिळेल. पण दिवसाच्या शेवटी कोणतीही शस्त्रे वापरली गेली नाहीत तर सॅन्टियागोवर एक वापरले जाईल. त्या रात्री सॅन्टियागो आपल्या तंबूत परत जात असताना एका जोरदार वाऱ्याने तो जमिनीवर पडला. काळ्या कपड्यांमध्ये एक घोडेस्वार त्याच्या खांद्यावर एक ससाणा घेऊन दिसला. ससाण्यांच्या उडण्याचा अर्थ वाचायला कोणाची हिंमत झाली असे त्या घोडेस्वाराने विचारले. तो स्वतःच होता आणि ओएसिस वाचवण्यासाठी त्याने ते केले असे सॅन्टियागोने सांगितले. त्या घोडेस्वाराने आपली तलवार सॅन्टियागोच्या कपाळावर रक्त येईपर्यंत खाली उतरवली. त्या घोडेस्वाराने सॅन्टियागोने ससाण्यांच्या उडण्याचा अर्थ का वाचला असे विचारले. ओएसिस वाचवायचे होते आणि त्यांनी हल्ला केल्यास त्यांचे बरेच लोक मारले जातील असे सॅन्टियागोने स्पष्ट केले. त्या घोडेस्वाराने आपली तलवार मागे घेतली आणि सॅन्टियागोने आपल्या भविष्यवाण्यांमध्ये सावधगिरी बाळगायला हवी असे सांगितले. मग त्याने विचारले की एका अनोळखी माणसाला एका विचित्र देशात काय काम आहे. सॅन्टियागोने उत्तर दिले की तो आपली वैयक्तिक आख्यायिका पूर्ण करत आहे. तो घोडेस्वार एक किमयागार असल्याचे निष्पन्न झाले. जगाची भाषा समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले सॅन्टियागोचे धैर्य त्याला तपासायचे होते असे त्याने सांगितले. वाळवंटावर प्रेम करा, पण त्यावर कधीही पूर्णपणे विश्वास ठेवू नका असे त्याने सॅन्टियागोला सांगितले. दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत सॅन्टियागोचे डोके त्याच्या खांद्यावर असेल तर त्याने दक्षिणेकडील त्याला भेटायला यावे असे त्याने सांगितले. अध्याय 8. दुसऱ्या दिवशी सकाळी ओएसिसमधील 2000 सशस्त्र लोक खजुराच्या झाडांमध्ये लपून बसले. दुपारपर्यंत 500 शत्रू टोळीचे लोक आले आणि त्यांनी रिकाम्या तंबूवर हल्ला केला. ओएसिसमधील लोकांनी त्यांना लवकरच घेरले आणि पराभूत केले. टोळीच्या मत्याने सॅन्टियागोला 50 सोन्याचे तुकडे दिले आणि ओएसिसचा सल्लागार होण्यास सांगितले. त्या रात्री सॅन्टियागो दक्षिणेकडे घोड्यावर स्वार होऊन गेला आणि त्याला किमयागाराचा तंबू सापडला. किमयागाराजवळ 2 मृत ससाणे होते. सॅन्टियागो येणार आहे आणि त्याला मदतीची गरज आहे हे वाऱ्याने त्याला सांगितले असे तो म्हणाला. टोळीच्या युद्धामुळे वाळवंट ओलांडणे शक्य नसल्याचे सॅन्टियागोने नमूद केले. सॅन्टियागोला त्याला जे काही माहीत असायला हवे ते आधीच माहीत आहे आणि तो फक्त त्याला त्याच्या खजिन्याकडे मार्गदर्शन करेल असे किमयागाराने सांगितले. सॅन्टियागो म्हणाला की त्याला फातिमा आणि त्याच्या सोन्यामध्ये त्याचा खजिना सापडला आहे. ते सर्व पिरामिडमध्ये नव्हते हे किमयागाराने त्याला आठवण करून दिली. त्यांनी एकत्र जेवण केले आणि किमयागाराने सॅन्टियागोला वाईन दिली. माणसाच्या तोंडात जाणारी कोणतीही गोष्ट वाईट नसते, बाहेर पडणारी गोष्ट वाईट असते असे तो म्हणाला. उंट विश्वासार्ह नसल्यामुळे आपला उंट विकून घोडा खरेदी करण्यास किमयागाराने सॅन्टियागोला सांगितले. सॅन्टियागोने आपला खजिना शोधायला हवा असे तो म्हणाला. तेव्हा त्याला वाटेत जे काही शिकायला मिळाले ते सर्व अर्थपूर्ण ठरेल. लक्षात ठेवा, जिथे तुमचे हृदय आहे तिथे तुमचा खजिनाही असेल असे तो म्हणाला. अध्याय 9. दुसऱ्या रात्री सॅन्टियागो घोड्याचा दिसला. वाळवंटात कुठे जीवन आहे हे त्याला दाखवा असे किमयागाराने त्याला सांगितले, कारण ज्यांना अशा खुणा दिसू शकतात तेच खजिना शोधू शकतात. ते घोड्यावर स्वार होऊन वाळवंटात गेले. सॅन्टियागोचा घोडा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक हळू झाला. आपल्या घोड्याला जीवनाची भाषा समजते असे सॅन्टियागो म्हणाला. ते खाली उतरले आणि त्यांना दगडांमध्ये एक छिद्र दिसले. किमयागाराने छिद्रात हात घालून एक नागाला बाहेर काढले. किमयागाराने आपल्या तलवारीने वाळूत एक वर्तुळ काढले आणि त्यात सापाला ठेवले. साप शांत झाला. पिरामिडच्या आजूबाजूला वाळवंट असल्याने सॅन्टियागोला वाळवंटात जीवन सापडले. तो त्याला हवा असलेला संकेत होता असे किमयागाराने सांगितले. आपले शोधकार्य पुढे चालू ठेवणे म्हणजे फातिमाला सोडून जाणे असे सॅन्टियागोला दुःख झाले. फातिमा वाळवंटातील स्त्री आहे आणि पुरुषांना परत येण्यासाठी जावे लागते हे तिला माहीत आहे असे किमयागाराने सांगितले. सॅन्टियागो तिथेच राहिला तर काय होईल हे त्याने स्पष्ट केले. तो एक आदरणीय सल्लागार बनेल, फातिमाशी लग्न करेल आणि काही काळ आनंदी राहील. पण शेवटी त्याने आपली वैयक्तिक आख्यायिका पूर्ण न केल्याबद्दल त्याला वाईट वाटेल आणि संकेत त्याला सोडून जातील. सच्चे प्रेम कधीही माणसाला त्याची वैयक्तिक आख्यायिका पूर्ण करण्यापासून रोखत नाही असे किमयागाराने सांगितले.
त्याने वर्तुळ पुसून टाकले आणि साप सरळ निघून गेला. सॅन्टियागोने किमयागारासोबत जायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी सॅन्टियागोने फातिमाला निरोप घेतला. ती म्हणाली की ती त्याची वाट पाहत असेल आणि वाळवंट आता त्याच्या परत येण्याच्या आशेने भरलेले असेल. सॅन्टियागो आणि किमयागार घोड्यावर स्वार होऊन वाळवंटात गेले. त्याने मागे सोडलेल्या गोष्टींचा विचार करू नकोस असे किमयागाराने त्याला सांगितले, कारण सर्व काही जगाच्या आत्म्यात लिहिलेले आहे. त्यांनी अनेक दिवस प्रवास केला. सॅन्टियागोला वाटले की तो आपल्या प्रवासाच्या शेवटी येत आहे आणि त्याने आपली वैयक्तिक आख्यायिका पूर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. सॅन्टियागोला वाटले की त्याने काही नवीन शिकले नाही. शिकण्याचा एकमेव मार्ग कृतीतून आहे आणि सॅन्टियागोने एक गोष्ट वगळता त्याला आवश्यक असलेले सर्व काही आधीच शिकले आहे असे किमयागाराने सांगितले. किमयागिरी म्हणजे भौतिक स्तरावर आध्यात्मिक परिपूर्णतेला जोडणे असे किमयागाराने स्पष्ट केले. त्याने वाळूत एक चिन्ह काढले आणि ते पन्नाच्या पाटीवर लिहिलेले आहे आणि जगाच्या आत्म्याकडे थेट जाणारा मार्ग आहे असे सांगितले. लोकांना दृश्य वस्तूंमधून देवाचे आध्यात्मिक शिक्षण समजावे म्हणून जगाची निर्मिती झाली आहे असे तो म्हणाला. वाळवंटात बुडून आपल्या हृदयाचे ऐकण्यास त्याने सॅन्टियागोला सांगितले, कारण त्याला सर्व काही माहीत होते, कारण ते जगाच्या आत्म्यातून आले होते. ते शांतपणे पुढे चालले. सॅन्टियागोला आपल्या हृदयाचे बोलणे ऐकणे कठीण झाले, जे फातिमा आणि त्याच्या स्वप्नांबद्दल बोलत होते. त्याचे हृदय जिवंत आहे आणि त्याने ते ऐकत राहायला हवे असे किमयागाराने त्याला सांगितले. खजिना न सापडण्याची किंवा वाळवंटात मरण्याची भीतीबद्दल सॅन्टियागोचे हृदय बोलू लागले. त्याने किमयागाराला सांगितले की त्याचे हृदय विश्वासघातकी आहे. स्वप्नाचा पाठलाग करताना त्याने जे काही जिंकले आहे ते गमावण्याची भीती हृदयाला वाटते असे किमयागाराने स्पष्ट केले. अनपेक्षित धक्क्यांनी त्याला कधीही आश्चर्य वाटू नये म्हणून सॅन्टियागोने आपल्या हृदयाचे ऐकायला हवे असे त्याने सांगितले. सॅन्टियागोने आपल्या हृदयाचे डावपेच समजून घ्यायला शिकले आणि त्याला जसे आहे तसे स्वीकारले. त्याची भीती कमी झाली आणि ओएसिसला परत जाण्याची गरज त्याला विसरून गेली. एके रात्री सॅन्टियागोच्या हृदयाने त्याला सांगितले की आनंदी असलेल्या प्रत्येक माणसात देव आहे आणि वाळूच्या एका कणातही आनंद शोधता येतो. प्रत्येकासाठी एक खजिना वाट पाहत असतो असे ते म्हणाले, पण लोक भीतीमुळे त्याचा शोध घेणे थांबवतात. लोकांचे हृदय त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास का सांगत नाही असे सॅन्टियागोने विचारले. हृदयांना अधिक दुःख होते म्हणून ते असे करतात असे किमयागाराने सांगितले. त्या दिवसापासून सॅन्टियागोला आपल्या हृदयाची भाषा समजली आणि जेव्हा जेव्हा तो आपल्या स्वप्नांपासून दूर जात असे तेव्हा त्याने त्याला बोलण्यास सांगितले. स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी जगाचा आत्मा वाटेत शिकलेल्या प्रत्येक गोष्टीची परीक्षा घेतो असे किमयागाराने सांगितले. बहुतेक लोक याच टप्प्यावर हार मानतात. प्रत्येक शोध सुरुवातीच्या नशिबाने सुरू होतो आणि विजेत्याची कठोर परीक्षा घेऊन संपतो असे तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी त्यांना 3 सशस्त्र टोळीचे लोक भेटले. त्यांनी त्यांची चौकशी केली. किमयागाराने शांतपणे त्यांना फिलॉसॉफर्स स्टोन आणि जीवनामृत दाखवले, ज्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. जर एखाद्या माणसाकडे मोठे खजिने असतील तर त्यावर क्वचितच विश्वास ठेवला जातो असे किमयागाराने स्पष्ट केले. ते पुढे चालले तसतसे सॅन्टियागोचे हृदय शांत झाले. वाळवंटाबद्दल विचार करण्यात आणि त्याच्यासोबत जगाच्या आत्म्यातून पिण्यात समाधानी झाले. एका दुपारी ते एका टोळीच्या छावणीतून जात होते. आपल्या हृदयावर विश्वास ठेव, पण तू वाळवंटात आहेस हे कधीही विसरू नकोस असे किमयागाराने सॅन्टियागोला बजावले, जिथे जगाच्या आत्म्याला युद्धाच्या किंकाळ्या ऐकू येतात. 2 घोडेस्वारांनी त्यांना थांबवले आणि ते युद्धक्षेत्रात असल्याचे सांगितले. किमयागाराच्या भेदक नजरेने प्रवाशांना जाऊ देण्यासाठी त्यांना राजी केले. शेवटी ते क्षितिजावरील पर्वतांवर पोहोचले. ते पिरामिडपासून 2 दिवसांच्या अंतरावर असल्याचे किमयागाराने सांगितले. सॅन्टियागोने किमयेबद्दल शिकायला विचारले. किमयागिरी म्हणजे जगाच्या आत्म्यात प्रवेश करणे आणि स्वतःचा खजिना शोधणे असे किमयागाराने सांगितले. सोने हा सर्वात विकसित धातू आहे आणि जे किमयागार फक्त सोने शोधतात त्यांना कधीही रहस्य सापडत नाही असे त्याने स्पष्ट केले. इतर धातूंनी त्यांची स्वतःची वैयक्तिक आख्यायिका पूर्ण करायला हवी हे ते विसरले. किमयागाराने एक शिंपला उचलला आणि सांगितले की समुद्र त्यात जिवंत होता, कारण ती त्याची वैयक्तिक आख्यायिका होती आणि वाळवंट पुन्हा पाण्याने भरेपर्यंत तो कधीही थांबणार नाही. ते घोड्यावर स्वार होऊन पिरामिडच्या दिशेने निघाले. अध्याय 10. सूर्य मावळत असताना सॅन्टियागोच्या हृदयाने धोक्याचा इशारा दिला. ते टिब्यांनी वेढलेले होते आणि मग निळ्या कपड्यांमधील शेकडो टोळीच्या लोकांनी त्यांना घेरले. त्यांना एका लष्करी छावणीत नेण्यात आले. त्यांच्यातील एका माणसाने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप लावला. किमयागाराने शांतपणे सांगितले की ते फक्त प्रवासी आहेत आणि सॅन्टियागो एक किमयागार आहे जो असामान्य शक्ती दर्शवू शकतो. प्रमुखाने उत्सुकतेने एक प्रदर्शन पाहण्यास सांगितले. सॅन्टियागोने 3 दिवसांत स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करावे असे किमयागाराने सांगितले. जर तो अयशस्वी झाला तर त्यांनी आपले प्राण अर्पण केले. प्रमुखाने त्यांना 3 दिवस देण्यास मान्यता दिली. घाबरू नकोस असे किमयागाराने सॅन्टियागोला सांगितले.
सॅन्टियागो घाबरला होता. त्याला स्वतःला वाऱ्यात कसे रूपांतरित करायचे हे माहीत नव्हते. जर एखादा माणूस आपली वैयक्तिक आख्यायिका जगत असेल तर त्याला आवश्यक असलेले सर्व काही त्याला माहीत असते आणि स्वप्नाला अशक्य बनवणारी एकमेव गोष्ट म्हणजे अपयशाची भीती, असे किमयागाराने त्याला आठवण करून दिली. तिसऱ्या दिवशी प्रमुख आणि त्याचे अधिकारी सॅन्टियागोला पाहण्यासाठी आले. सॅन्टियागोने वाळवंटाशी बोलला, त्याला वाऱ्यात रूपांतरित होण्यास मदत करण्यास सांगितले, जेणेकरून तो आपल्या प्रिय व्यक्तीकडे परत जाऊ शकेल, जी त्याच्या वाळूत कुठेतरी होती. वाळवंट म्हणाले की ते त्याला वारा वाहण्यासाठी आपली वाळू देऊ शकते, पण सॅन्टियागोला वाऱ्याची मदत मागावी लागेल. एक थंड हवा वाहू लागली. सॅन्टियागोने वाऱ्याशी बोलला. ज्या दिवशी वाऱ्याने त्याच्या प्रिय व्यक्तीचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचवला होता तो दिवस आठवत. वाऱ्याने त्याला विचारले की त्याला वाऱ्याची आणि वाळवंटाची भाषा कोणी शिकवली. सॅन्टियागो म्हणाला की ते त्याचे हृदय होते. वाऱ्याने सांगितले की ते एका माणसाला वाऱ्यात रूपांतरित करू शकत नाही. सॅन्टियागो म्हणाला की त्याच्यात वारा, वाळवंट, समुद्र, तारे आणि जगात निर्माण झालेले सर्व काही आहे, सर्व एकाच हाताने आणि एकाच आत्म्याने बनलेले आहे. त्याने वाऱ्याला काही क्षण वारा बनण्यास शिकवण्यास सांगितले, जेणेकरून तो लोकांना आणि वाऱ्याच्या अमर्याद शक्यतांबद्दल बोलू शकेल. वाऱ्याला उत्सुकता वाटली, असे यापूर्वी कधीच झाले नव्हते. त्याला या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे होते, पण माणसाला वाऱ्यात कसे रूपांतरित करायचे हे त्याला माहीत नव्हते. त्याला स्वतःची मर्यादा जाणवली. सॅन्टियागो म्हणाला, याला आपण प्रेम म्हणतो. जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा तुम्ही निर्मितीमध्ये काहीही करू शकता. जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा काय होत आहे हे समजून घेण्याची गरज नसते, कारण सर्व काही तुमच्या आत घडते आणि पुरुष स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करू शकतात. अर्थात जर वाऱ्याने मदत केली तर. वाऱ्याने अभिमानाने आणि चिडून आणखी जोरकसपणे वाहू लागले. वाळवंटातील वाळू वर उचलली. पण त्याला कबूल करावे लागले की त्याला माणसाला वाऱ्यात कसे रूपांतरित करायचे हे माहीत नाही आणि त्याला प्रेमाबद्दल काहीही माहीत नाही. त्याने सॅन्टियागोला स्वर्गाला विचारण्याचा सल्ला दिला. सॅन्टियागोने वाऱ्याला इतके मोठे वाळूचे वादळ तयार करण्यास सांगितले की तो अंधा न होता स्वर्ग पाहू शकेल. वाऱ्याने होकार दिला आणि आकाश वाळूने भरून गेले. सूर्याला सोन्याच्या तपकडीत बदलले. छावणीत दृश्यमानता शून्याच्या जवळपास होती. वाळवंटातील लोकांना हे वादळ माहीत होते. सिमूम आणि त्याने त्यांना घाबरवले. जर सूर्याला प्रेमाबद्दल माहीत असेल तर त्याला प्रेमाने बनलेल्या जगाच्या आत्म्याबद्दलही माहीत असायला हवे, असे सॅन्टियागोने सूर्याशी बोलताना म्हटले. सूर्याने उत्तर दिले की तो जगाच्या आत्म्याला पाहू शकतो आणि त्याच्याशी संवाद साधू शकतो, ज्यामुळे जीवनाचा विकास होतो. त्याने सांगितले की त्याने पृथ्वीपासूनच्या आपल्या अंतरावरून प्रेम करायला शिकले आहे, कारण खूप जवळ आल्यास सर्व काही नष्ट होईल हे त्याला माहीत होते. सॅन्टियागोने सुचवले की सूर्य सर्व काही दुरून पाहतो आणि त्याला प्रेमाबद्दल माहीत नाही, ज्याने जगाच्या आत्म्याला बदलले आणि सुधारले. तो म्हणाला की जेव्हा लोक प्रेम करतात तेव्हा ते नेहमीच चांगले बनण्याचा प्रयत्न करतात, जगाच्या आत्म्याचे पोषण करतात. त्याने सूर्याला स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करण्यास मदत करण्यास सांगितले. सूर्याने स्वतःला सर्वात बुद्धिमान प्राणी मानून कबूल केले की त्याला माणसाला वाऱ्यात कसे रूपांतरित करायचे हे माहीत नाही आणि त्याने सॅन्टियागोला त्या हाताला विचारण्यास सांगितले, ज्याने सर्व काही लिहिले आहे. वारा आनंदाने किंचाळला आणि पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाहू लागला. तंबू फाटले आणि प्राणी पळून गेले. एका खडकावर लोक एकमेकांना घट धरून बसले होते. सॅन्टियागो त्या हाताकडे वळला ज्याने सर्व काही लिहिले आहे. जग शांत झाले. त्याने बोलला नाही, पण त्याला आपल्या हृदयातून प्रेमाची एक मोठी लाट उसळताना जाणवली आणि त्याने शांतपणे प्रार्थना करायला सुरुवात केली. त्याला समजले की वाळवंट, वारा आणि सूर्य देखील संकेत समजून घेण्याचा आणि त्यांच्या मार्गांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. संकेत सर्वत्र होते. त्यांचे कोणतेही आंतरिक कारण नव्हते आणि ते का तयार केले गेले हे कोणालाही खऱ्या अर्थाने माहीत नव्हते, पण त्या हाताला एक कारण होते आणि तो चमत्कार करू शकतो हे त्याला जाणवले. सॅन्टियागो जगाच्या आत्म्याद्वारे पोहोचला आणि त्याने पाहिले की तो देवाच्या आत्म्याचा एक भाग आहे, जो त्याचा स्वतःचा आत्मा देखील होता. त्याला समजले की तो एक मुलगा चमत्कार करू शकतो. सिमूम पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाहू लागले. मग अरब लोक एका मुलाची आख्यायिका सांगतात जो वाऱ्यात बदलला. जेव्हा वारा थांबला तेव्हा सॅन्टियागो छावणीच्या दुसऱ्या बाजूला एका पहारेकऱ्याजवळ शांतपणे उभा होता. ते लोक घाबरले होते, पण किमयागार हसला. त्याला आपला परिपूर्ण शिष्य सापडल्याबद्दल आणि प्रमुख हसला, देवाची महिमा ओळखल्याबद्दल. दुसऱ्या दिवशी जनरलने त्यांना निरोप दिला आणि त्यांना एक संरक्षक तुकडी दिली. अध्याय 11. ते दुपारपर्यंत घोड्यावर स्वार होऊन एका कॉप्टिक मठात पोहोचले. किमयागार घोड्यावरून उतरला आणि त्याने संरक्षक तुकडीला परत जाण्यास सांगितले. ते पिरामिडपासून 3 तासांच्या अंतरावर आहेत आणि तिथून तो एकटा असेल असे त्याने सॅन्टियागोला सांगितले. जगाची भाषा शिकवल्याबद्दल सॅन्टियागोने त्याचे आभार मानले. किमयागाराने उत्तर दिले की त्याने सॅन्टियागोला फक्त तेच आठवण करून दिली जे त्याला आधीच माहीत होते.
किमयागाराने एका साधूशी बोलला आणि त्याला स्वयंपाकघर वापरण्याची परवानगी मागितली. त्याने लोखंडाच्या कढईत शिसे वितळवले आणि आपल्या पिशवीतून पिवळ्या अंड्याचे फिलॉसॉफर्स स्टोन एक छोटा तुकडा काढला, मेणात लपेटला आणि वितळलेल्या शिसात टाकला. मिश्रण लाल झाले. ते थंड झाल्यावर शिसे सोन्यात रूपांतरित झाले होते. सॅन्टियागोने विचारले की तो कधीतरी असे करायला शिकेल का. किमयागाराने उत्तर दिले की ती त्याची वैयक्तिक आख्यायिका आहे, सॅन्टियागोची नाही, पण त्याला हे शक्य आहे हे दाखवायचे होते. मठाच्या दरवाज्यावर किमयागाराने सोन्याचे 4 भाग केले. एक भाग साधूच्या उदारतेसाठी, दुसरा जनरलला दिलेल्या वस्तूची भरपाई म्हणून सॅन्टियागोसाठी, तिसरा स्वतःसाठी, वाळवंटातील युद्धांमध्ये परत जाण्यासाठी आणि चौथा भाग सॅन्टियागोसाठी, भविष्यातील कोणत्याही गरजांसाठी. एकदा घडलेली गोष्ट पुन्हा कधीच घडत नाही, पण दोनदा घडलेली गोष्ट तिसऱ्यांदा नक्की घडते, असे किमयागार म्हणाला. मग किमयागाराने सॅन्टियागोला एका रोमन शतकाधिकाऱ्याची कथा सांगितली, ज्याच्या विश्वासाने बोललेले शब्द अमर झाले. त्याने यावर जोर दिला की प्रत्येकजण जगाच्या इतिहासात एक मध्यवर्ती भूमिका बजावतो, अनेकदा नकळतपणे. त्यांनी एकमेकांना निरोप दिला आणि सॅन्टियागो एकटाच घोड्यावर स्वार होऊन वाळवंटात गेला, आपल्या हृदयाचे ऐकत, जे त्याला त्याच्या खजिन्याकडे घेऊन जाईल. जिथे तुमचा खजिना आहे तिथे तुमचे हृदयही असेल, असे किमयागाराने म्हटले होते. उपसहार. रात्र होत असताना सॅन्टियागो एका लहान निर्जन चर्चजवळ पोहोचला. त्या पडक्या इमारतीतून एक अंजीरचे झाड उगवले होते. त्याला स्वप्नांव्यतिरिक्त आपल्या मेंढ्यांसोबत तिथे घालवलेली शांत रात्र आठवली. तो तारे पाहत बसला, थोडी वाईन प्यायला आणि आपल्या प्रवासाची आणि भेटलेल्या लोकांची आठवण काढली. त्याला समजले की संकेतांनी त्याला योग्य मार्गदर्शन केले होते. तो झोपला आणि सूर्य माथ्यावर आल्यावर जागा झाला. त्याने अंजीरच्या झाडाच्या मुळाशी खणायला सुरुवात केली. किमयागाराला गंमत म्हणून जादूगार म्हटले, कारण त्याला सगळी कथा माहीत होती आणि त्याने त्याच्या परत येण्यासाठी सोने सोडले होते. त्याला माहीत असते तर त्याने सुंदर पिरामिड पाहिले नसते, असा एक आवाज त्याला वाऱ्यात ऐकू आला. सॅन्टियागो हसला आणि त्याने खणणे सुरू ठेवले. थोड्या वेळाने त्याच्या फावड्याने एका कठीण वस्तूला धडक दिली. त्याने स्पॅनिश सोन्याच्या नाण्यांनी, मौल्यवान दगडांनी आणि सोन्याच्या कलाकृतींनी भरलेली एक पेटी बाहेर काढली, एका विजयाची विसरलेली लूट. त्याने युरिम आणि थुम्मीम काढले, जे त्याने फक्त एकदाच वापरले होते. त्याने ते पेटीत ठेवले. ते वृद्ध राजाच्या स्मरणार्थ होते, ज्यांनी आपली वैयक्तिक आख्यायिका पूर्ण केली. त्यांच्यासाठी जीवन किती उदार होते याचा त्याने विचार केला. जिप्सी बाईला आपल्या खजिन्याचा 10वा भाग देण्याचे त्याचे वचन त्याला आठवले. वारा वाहू लागला, आफ्रिकेकडून लेवंटर. त्याने त्याला माहीत असलेल्या परफ्यूमचा वास आणि दूरवरून आलेल्या चुंबनाचा स्पर्श आणला. सॅन्टियागो हसला आणि म्हणाला, मी येत आहे, फातिमा. आणि ही द अल्केमिस्ट या पुस्तकाची संपूर्ण कथा आहे.